नमस्कार. आज आपण आनंदी कसे राहायचे तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी 10 सवयी पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तुमच्या खऱ्या आनंदाची आकृती कोणतीही असो, अधिक आनंदी समाधानी जीवन जगणे तुमच्या आवाक्यात आहे. तुमच्या नियमित सवयींमध्ये काही बदल जसे की जास्त झोप आणि व्यायाम तुम्हाला ते साध्य करण्यास मदत करू शकतात. रोजची सवयी. खालील दैनंदिन सवयी तुमच्या जीवनात अधिक आनंद मिळवण्यास मदत करू शकतात. नंबर 1. व्यायाम हा फक्त तुमच्या शरीरासाठी नाही. नियमित व्यायामामुळे तणाव, चिंता आणि नैराश्यता सामील असल्याने मेंदूतील रसायनांचे संतुलन साधता येते आणि त्याचबरोबर आत्मसन्मान आणि आनंद वाढतो. युक्ती म्हणजे स्वतःला जास्त काम करणे टाळा. जर तुम्ही अचानक स्वतःला एक कठीण दिनचर्येत झोकून दिले तर तुम्ही निराश आणि वेदनादायी होऊ शकता. तुम्ही लहान सुरुवात करू शकता, जसे की ब्लॉक भोवती फिरणे किंवा 5 मिनिट स्ट्रेचिंग करणे. नंबर 2. भरपूर झोप घ्या. बहुतेक प्रौढांना किमान आवश्यक असते 7 तास दररोज झोपेची कमतरता. जर तुम्हाला दिवसा झोपण्याची इच्छा विरुद्ध संघर्ष करावा लागत असेल किंवा तुम्हाला धोक्यात असल्यासारखे वाटत असेल तर तुमचे शरीर तुम्हाला अधिक विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगत असेल. नंबर 3. कृतज्ञतेचा सराव करा. फक्त कृतज्ञ दाखवल्याने तुमचा मूड खूप चांगला होऊ शकतो. आठवड्याच्या सवयी. पुढील टिप्समध्ये आठवड्याच्या सवयींचे समावेश आहे ज्या तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत करू शकतात. नंबर 4. डिक्लटरिंग हा एक मोठा प्रकल्प वाटतो, परंतु आठवड्यातून फक्त 20 मिनिट बाजूला ठेवल्याने मोठा परिणाम होऊ शकतो. नंबर 5. मित्रांना पहा. मानवांना मोठ्या प्रमाणात सामाजिक प्राणी मानले जाते आणि सामान्यतः असे मानले जाते की सामाजिक संबंधामुळे आपण आनंदी होऊ शकतो. नंबर 6. निसर्गातून रमून जा. आठवड्यातून 30 मिनिटे किंवा त्यातून अधिक वेळ हिरव्यागार जागांमध्ये घालवल्याने तुमचा मूड सुधारण्यास मदत होऊ शकते. मासिक सवयी. तुमचा आनंद वाढवण्यासाठी तुम्ही या मासिक सवयी लावून पाहू शकता. नंबर 7. परत द्या. काही लोकांना असे आढळते की समाजाला परतफेड केल्यानेच त्यांचा मूड सुधारण्यास मदत होते. नंबर 8. स्वतःला बाहेर काढा. बाहेर जायला कोणी नाही. बरं, असं कोणता नियम आहे की तुम्ही एकटे बाहेर जाऊ शकत नाही? तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा, चित्रपट पाहण्याचा किंवा तुम्ही नेहमीच स्वप्नात पाहिलेले सहल घेण्याचा विचार करा. नंबर 9. विचारांची यादी तयार करा. तुम्ही 10 मिनिटे शिल्लक असताना अपॉइंटमेंटसाठी पोहोचता. त्या वेळेचे तुम्ही काय करता? सोशल मीडियावर स्क्रोल करण्यासाठी तुमचा मोबाईल उचलता? तुमच्या पुढे असलेल्या व्यस्त आठवड्याची काळजी वाटते का? या कमी वेळेत तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. नंबर 10. विचार करण्यासाठी वेळ काढा. नवीन वर्षाची सुरुवात ही तुमच्या आयुष्याची पाहणी करण्यासाठी एक चांगली वेळ असते, परंतु तुम्ही वर्षाच्या कोणत्याही टप्प्यावर वार्षिक सवयी लावू शकता. जुन्या मित्रांसोबत जसा वेळ घालवता तसा स्वतःशी जवळून घेण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी BM स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.